मित्रहो, एकनाथ शिंदे यांचा गट केवळ दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी जन्माला आलेला आहे की काय असा प्रश्न आता कुणालाही पडावा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून ही मंडळी सत्तेमध्ये आली, पण सत्तेत आल्यापासून यांच्याबाबत जे ऐकायला मिळतं ते याला फोडलं, त्याला पळवलं, कोणाला विकत घेतलं, हा आमच्या संपर्कात, तो आमच्या संपर्कात. सत्तेचा वापर जनहितासाठी करायचा असतो, इथं मात्र फक्त आणि फक्त राजकारण आणि राजकारण. बरं बघा, हे फुटणारे विकले जाणारे लोक कोण असतात? पहिलं तर त्यांच्याकडे निष्ठा असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळं त्यांचं आयुष्यभर खोबरं तिकडं अंग भलं असं सुरू असतं. अहो, निष्ठा नसलेल्या माणसानं गद्दारी केली तरी त्यात काही विशेष सुद्धा नसतं हो, तो ते करणारच. बेईमान माणूस बेईमानीच करणार ना. पण सगळीच माणसं गद्दार नसतात, बेईमान नसतात. भले त्यांची संख्या कमी होत चाललेली असेल, पण आजही निष्ठावंत मंडळी आहेत आणि याच निष्ठेमधून शिंदे गटाचं फोडाफोडीचं राजकारण उधळलं गेलं. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले, त्यानंतर आमदारांच्याही चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नाशिकचे 10 ते 12 नगरसेवक फोडले जाणार असल्याची चर्चाही सुरू झाल्या. पण ज्यांना पळविण्याचा प्रयत्न झाला ते नगरसेवक शिंदे गटाच्या ऐवजी मातोश्रीच्या दिशेनं धावले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही गद्दार नाही, आम्ही बेईमान नाही, आम्ही पक्षासोबतच राहणार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. एवढंच नाही, त्यांनी काही गौप्यस्फोट सुद्धा केले. शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून तुम्ही शिंदे गटामध्ये या, प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी 5-5 कोटी रुपयाचा निधी देऊ अशी मोठी ऑफरही त्यांना दिली गेली होती. म्हणजे बघा, जनतेचा पैसा आणि यांचं राजकारण, जनतेच्या पैशाचा वापर थेट यांच्या राजकारणासाठी. या नगरसेवकांनी आतली माहिती बाहेर सांगितल्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. खळबळीचं काय हो, हल्ली काय राजकारणामध्ये रोजच खळबळ उडते. नाशिकचे 15च्या 15 नगरसेवक मातोश्रीकडे धावले आणि शिंदे गटाच्या कथित ऑपरेशन टायगरवर पाणी पडलं. आमिष दाखवून नगरसेवकांना फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न फसला. मित्र हो, शेवटी काय तर या नगरसेवकांनी दाखवून दिलं, सगळेच काही गद्दार नसतात, सगळेच काही बेईमान नसतात. अभिनंदन या निष्ठावंतांचं. मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर असतेच आपली. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.